नमस्कार, कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून व्हिडिओ शूट करायला घेतला, जेणेकरून मी असं ठरवलं की माझं जे काही छोटं मोठं रुटीन असतं ना दिवसभरात, ते छोट्या छोट्या क्लिप मी तुमच्यासोबत शेअर कराव्यात. सकाळी सकाळी किचनमध्ये आली आणि धनुसाठी मस्त टिफिन बनवायला घेतला आहे. आता अहोंचा काही आज टिफिन नव्हता, कारण उपवास आहे त्याच्यामुळे. आणि मग मी विचार केला की धनुसाठी चपाती तर काय मी रोजच बनवते, आज वेगळं काहीतरी देऊयात म्हणून इथे ब्रेड आणि हे घेतलं होतं, म्हणजे जे आपलं पीनट बटर असतं ना ते छान तुपामध्ये रोस्ट करून घेतले आधी ब्रेड. त्यानंतर मग त्याच्यावरती पीनट बटर लावलं. पीनट बटर खूप दिवस झालं घरामध्ये आणलेलं. जेव्हा आम्ही माझ्या जाऊबाईंकडे गेलो होतो ना, तेव्हा त्यांच्या घरी त्यानं ब्रेड आणि ते पीनट बटर इतकं आवडीने खाल्लं होतं ना, मग तेव्हापासून आम्ही विचार केला होता की इथे पण आणायचं म्हणून. आणलं आहे, आता भरपूर दिवस झालं आणले, पण मी आज हे पॅकेजिंग ओपन केले बरं का. इतके दिवस ओपनसुद्धा केलं नव्हतं. आणि आज मी म्हटलं की त्याला टिफिनला द्यायचं म्हणून मी आपलं ब्रेडचं वगैरे सगळं काढलं. आणि उशीर झाला होता, म्हणजे मी आंघोळ करून घेतली, त्याला आंघोळ घातली. आणि टिफिन कधी भरते मी थोडा वेळ आधी भरत असते, आणि आजही तसंच केलं. 10:30च्या दरम्यान मी त्याच टिफिन पॅक करायला घेतला. आणि जेव्हा का मी टिफिन त्याच्यासमोर नेऊन ठेवला, तेव्हापासून जे त्यानं रडायला सुरुवात केली ना माझ्या पाठीमागे, की मम्मा मला हे नाही पाहिजे म्हणून. त्याला एक घास मी भरवला की बघ धनुष कसं लागतंय ते. पण जर आपल्या मनातच बसत नसेल, आपल्याला आवडत नसेल ना, तर समोरच्याने किती जरी आपल्याला सांगितलं तरी आपल्याला ती गोष्ट समजायला तयारच नसतो आपण. तसंच आज काहीच झालं नाही, म्हणजे नाही, मला हे नाहीच घेऊन जायचं. टिफिन बॅगमध्ये भरलेलं टिफिनसुद्धा त्याने साईडला काढून ठेवलं आणि म्हटलं की हे मी घेऊन जाणार नाही. परत मी किचनमध्ये आले, ते सगळं काढून ठेवलं आणि पटकन 2-3 चपात्यांची कणिक मळली आणि सॉस चपाती त्याला टिफिनला दिले. तर काय करणार, जर खाणारच नव्हता तर. आणि सकाळचा खाऊन जातो, पण 2 वाजेपर्यंत एवढं सगळं पोटाला म्हणजे भूक लागतेच मुलांना. त्याच्यामुळे मी विचार केला की 5 मिनिटांमध्ये कणिक मळते आणि पटकन चपाती बनवते. पटकन असं आवरून घेतलं सगळं, त्याचा टिफिन वगैरे पॅक केला आणि मग त्याला सोडायला गेले. ज्यावेळेस घरातून बाहेर पडायला सुद्धा उशीर होतो ना, त्यावेळेस अख्ख्या रस्त्याने मग असंच काहीसं उशीर असं काहीसं होत जातं. त्याला सोडून आल्यानंतर ना इतकं मला थकल्यासारखं होतं की मी 15-20 मिनटं मस्त आराम करते. त्या वेळामध्ये मोबाईल बघायचा, टी व्हीवरती सॉंग्स लावायचे. त्यानंतर मग इकडे तिकडे बघायचं की आपल्याला नक्की काम काय करायचं आहे. आता घरामध्ये रोज फ्रूट्स असतात ना, मग त्यातलं चिकू, बनाना असं खाऊन घेतलं. त्यानंतर उठले आणि लगेच मग गॅलरीकडे गेले. पहिले म्हटलं इकडून सुरुवात करावी, कारण इतकी धूळ बसलेली आहे गॅलरीमध्ये की प्रमाणाच्या बाहेरच. त्यामुळे जे काय बाहेरचे सगळे कपडे वगैरे होते ना, ते काढून आणले, जेणेकरून गॅलरी धुवायची, त्यानंतर कपडे वॉश करायचे आणि लगेच सुकायला टाकायचे. आता हे असंच माझं रोजचं रुटीन असतं, म्हणजे रोजच्या रोज मला गॅलरी क्लीन करावी लागते. तेच ना मी तुम्हाला दरवेळेस सांगते, प्रमाणाच्या बाहेर धूळ येते गॅलरीमध्ये. आणि जेव्हा कपडे काढायला सुकायला टाकायला जाते ना, त्यावेळेस मग अशी थोडीशी जरी पायाला कचकच लागली ना तरी पण नको वाटतं. त्यामध्ये ना कांद्या बटाट्याची जाळी जी असते ना, ती मी इकडेच बाहेर ठेवली. त्यामुळे तर मग दिवसभरात 2-3 चक्र गॅलरीमध्ये आरामात होतच असतात. ते स्वच्छ धुवून घेतलं. भांडी, कपडे, फरशी एवढी मोजकी 3 कामं असतात, ती सगळी आवरली. आणि त्यानंतर मग मी धनुषला परत आणायला निघाले. बघा दुपारच्या वेळेमध्ये ना ह्या मधल्या रस्त्याला कोणच नसतं, पूर्ण सुमसान रोड असतो. आणि इतके उन्हाचे चटके लागतात ना की ते सांगण्याच्या पलीकडचे आहेत. गावाकडे तर ना शेतामध्ये काम सुरू असतं, म्हणजे आता आमच्याच घरचं शेतामध्ये काम सुरू आहे, टोमॅटोची वगैरे बांधणी चालली. इतकं ऊन लागतंय ना की म्हणजे त्या बायका कसं सहन करत असतील हाच मला प्रश्न पडतोय. त्या जागी जर आपण मुली असतो ना, तर आपण तिथं 1 मिनिटसुद्धा थांबणार नाही, इतकं प्रमाणाच्या बाहेर ऊन लागतं. मी फक्त अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास दुपारच्या वेळेमध्ये घरातून बाहेर पडते, तरी पण मला फार जीव घेणं वाटायला लागलं आहे ते. कारण उन्हाळाच प्रचंड आहे ह्या वर्षाने, लवकरच ऊन लागायला सुरुवात झाली आहे. तर ना संध्याकाळच्या वेळेला 4:30च्या दरम्यान माझं परत संध्याकाळचं रुटीन सुरू होतं. म्हणजे त्याला घेऊन येते मी 2:30-3च्या दरम्यान. त्यानंतरनं मग आराम करायचा, 15 मिनटं त्याच्यात जातात, 3 वाजतात. आणि ते 3च्या नंतरनं 3 ते 4 किंवा 4:30पर्यंत 1.5 तास तर आरामच असतो. त्यानंतरनं मग उठायचं, ड्रेस वगैरे चेंज करायचं. जो सकाळी ड्रेस घातलेला असतो ना, तो मी संध्याकाळच्या वेळेला चेंज करते, म्हणजे 4:30-5च्या दरम्यान चेंज करते. पहिले चेंज करून घेतलं, फ्रेश झाले आणि मग सगळ्या विंडो वगैरे ओपन केल्या. संध्याकाळच्या वेळेला फ्रेश हवा घरामध्ये येते. आणि सगळ्यात मोस्टली रिझन जर सांगायला गेलं ना, तर ती आमची विंडो आहे. ती विंडो मी आत्तापर्यंत कधीच स्वतः जाऊन ओपन करत नव्हते, पण जसं का झाडं इथं ग्रो झालेत ना, तसं मला कधी विंडो ओपन करणं असं होऊन जातं.
आणि इकडच्या साईडला बघायला पण नजारा खूप छान आहे. आत्ता उन्हाळा सुरू झाला आहे ना, तसा पूर्ण डोंगरावरचे जे काही झाडं आहेत ना, ते पूर्ण सगळी जळून गेलेत. म्हणजे उन्हामुळे सगळे करपून गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे थोडंसं कसं तरी वाटतं, पण खरंच ती विंडो बघायला मला खूप जास्त आवडतं. गावाकडून मी फक्त ना गुलाबाच्या कांड्या आणल्या होत्या माझ्या मामींकडून, तर त्याला इतकी मस्त पालवी फुटली आणि सोबतच गुलाबाची फुलंसुद्धा लागलीत. मला वाटत होतं की ते पिवळं गुलाबी असं असावं, म्हणजे फेंट गुलाबी असं फूल, पण आता मी जसं बघते ना उमलायला लागले फूल, तसं ते ना एकदम डार्क फुल आहे रेड कलरचं. ठीक आहे म्हटलं, जसं येईल तसं ते आपलंच असणार आहे. त्यानंतर मग मी धनुषला होमवर्क करायला बसवलं, कारण आता त्याची ना एक्झाम सुरू होणार आहे. मग जे काही रिव्हिजन असतं ना, ते थोडा थोडा वेळ मी घेते, म्हणजे कंटिन्युअसली 1 तास बसले असं नाही, 15 मिनटं असं करून ज्या काही स्टोरीज आहेत, पोयम आहेत ते घ्यायचं, किंवा जनरल नॉलेजच्या बुकमधलं काही थोडंफार घ्यायचं, असं काहीचं. म्हणजे काम करता करता तिकडे पण लक्ष द्यायचं. अजून जो स्कूलमधला होमवर्क होता ना, तो काही आम्ही केला नव्हता. तसंच इकडची जी डायरेक्टली लांब विंडो बनवली आहे ना, त्याच्यामध्ये पण खूप सारे झाड आहेत आणि ते पण मस्त हिरवीगार आहेत. म्हणजे पहिलाच उन्हाळा असा आहे की आमचे झाडं अजिबात सुकलेली नाही आहेत, पूर्ण अशी हिरवीगार मस्त टवटवीत आहे. आणि त्याला कोणतंही खत आत्तापर्यंत टाकलेलं नाही आहे, फक्त पाणी, ते पण वेळेवरती पडते. त्याच्यामुळे इतकं छान फुलते माझा सगळा बगीचा, खूपच मस्त वाटते. त्यानंतर ना आले किचनमध्ये. सोमवारच्या दिवशी संध्याकाळचा आमच्या घरामधला स्वयंपाक 7 वाजताच पूर्णपणे झालेला असतो. बाकी दिवशी मंगळवार ते रविवार संध्याकाळी 8च्या दरम्यान सगळा स्वयंपाक होतो. 8:30ला आम्ही जेवण करतो, पण सोमवारच्या दिवशी 7:30ला जेवण करतो. अहोंचा उपवास असतो ना, मग ते बाहेर जास्त काही खात नाही, म्हणजे फ्रूट्स खातात फक्त, आणि त्याच्यावरती कितीचं पोट भरणार आहे ना दिवसभर. मग संध्याकाळी माझा 8 तास असतो की 7च्या आधी स्वयंपाक झाला पाहिजे. उपवास वगैरे रविवारी जी मेथीची भाजी मी आणली होती ना, ती सगळी मस्त निवडून ठेवली होती. आणि दुपारच्या वेळामध्ये मी मुगाची डाळ सुद्धा भिजायला घातलेली, आणि कारण मला मुगाच्या डाळीत मेथीची भाजी बनवायची होती म्हणून. इकडे मी डाळ भाताचं कुकर लावते आहे, कारण आमच्या घरामध्ये डाळ भात फक्त उपवासाच्या दिवशी बनतं. आमच्या दोघांना पण, म्हणजे धनुषला आणि मला फारसं आवडत नाही. अहोंना आवडतं, पण ते उपवासा दिवशी, म्हणजे दर सोमवारी आमच्या घरामध्ये डाळ भात असतं, म्हणजे असतंच. कधीतरी स्किप होतं अशी वेगळी काही भाजी असेल तर. पण घरामध्ये आम्ही 3च लोकं राहतो, आणि काय होतं ना, जर 2 भाज्या बनवल्या ना, तर आमच्या 3 लोकांना त्या भाज्या संपत नाही. धनूचंच आम्ही काही मोजमाप घेत नाही म्हणजे जेवणामध्ये, कारण तो भाज्या एवढ्या आवडीनं खात नाही. म्हणजे आधी खात होता, पण आता खात नाही. त्यामुळे दोघांसाठी जे काही बनतं ते बनतं. धनुषला तर अजिबात डाळ भात आवडत नाही, त्यामुळे तो तोंडात पण घालत नाही घास. मेथीची भाजी आणि चपातीच खाणार होता तो. आणि किती कमी क्वांटिटीमध्ये जरी बनवलं ना, तरी पण शिल्लक राहायचं ते राहतंच. त्यामुळे 2 भाज्या मी घरामध्ये जरा अव्हॉइड करते. रोज रात्रीच्या जेवणामध्ये 1 भाजी असते आणि सकाळी पण 1 भाजी असते. तिकडे मेथीची भाजी बनवून झाली. त्यानंतर डाळ भाताचा कुकर लावला. अजून मला कणिक भिजवायची होती, पण त्याआधी म्हटलं की जो धनुचा होमवर्क आहे ना, ते करायला त्याला बसवावं. आणि बघा, आमच्याला इतकं गरम होतं ना, की म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पॅन्टच आम्ही काढून ठेवतो. जी काही येणार असते त्याच्यावरतीच राहायचं आणि त्याच्यावरती सगळीकडे फिरायचं. पहिले तर त्याला असं आवडत नव्हतं बरं का, नेहमी त्याला फुल पॅन्टच लागायच्या. पण जसं जसं मुलांना कळतं ना, तसं तसं फरक पडतो. माझ्या धनुषमध्ये तर ना प्रत्येक 8 दिवसांनी चेंजेस होत आहेत. म्हणजे इतकी मॅच्युरिटी येते ना त्याच्यात. ह्याच्या आधी आता इतके दिवस झालं स्कूलला जातो, नर्सरी झाली, आता ज्युनियर पण संपत आलं, तर त्याला ना कोणते सब्जेक्ट आहेत ना ते समजत नव्हतं. म्हणजे हिंदी, मॅथ्स, इंग्लिश असं समजत नव्हतं की कोणते, किंवा पोयमची बुक, जनरल नॉलेजची बुक, असं काहीचं. पण आत्ता एवढी मॅच्युरिटी आली आहे ना, की फक्त म्हटलं ना की धनुष इंग्लिशची नोटबुक घेऊन इकडे ये म्हणून लगेच घेऊन येतो. इंग्लिशचा जर होमवर्क करून झाला आणि सांगितलं की हिंदीचं आता घे म्हणून, तर तेही त्याला कळतं. म्हणजे आधी कळत नव्हतं आणि आत्ता कळायला लागले. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, जेव्हा मुलं जातात ना, त्यावेळेस खूप छान मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये येते. किंवा आपण कंपॅरिझन जरी करून म्हटलं ना, बघ तिने होमवर्क केला, तो नाही केला, त्याने केला, तो नाही केला, तेही मुलांना समजतं. आधीचं माझं रुटीन असं होतं, म्हणजे धनु होमवर्कच आवरायचं नाही पटकन, म्हणून मी त्याला ना 4 वाजताच होमवर्क करायला बसवायचे. 4 वाजल्यापासून संध्याकाळी 11पर्यंत होमवर्क करायचा. जसं आता त्यांनी खाली न्यायला सुरुवात केली आहे ना चालायला, तसं तो 4ला जरी होमवर्कला बसवलं, म्हणजे आता मी 4:30ला बसवते, 4:30ला जरी होमवर्कला बसवलं ना, तर 6:30-7पर्यंत कम्प्लिटली होमवर्क फिनिश करून बॅगमध्ये नोटबुक, बुक जे काही असेल ना, ते सगळं मस्त आवरून ठेवतो. म्हणजे हाच बदल होतो मुलांच्यामध्ये गेल्यानंतरनं. मुलांना थोडंफार कळायला पण लागतं आणि छानपैकी सगळं त्यांचं रुटीनही सेट होतं. इथे आमचं मस्त जेवण पण तोपर्यंत बनवून तयार झालं होतं. म्हणजे डाळ भात, चपाती, सोबतच चमचमीत अशी मेथीची भाजी. संध्याकाळच्या वेळेला मग मी दळण करायला घेतलं. तसं तर संध्याकाळच्या वेळेला दळण करत नाहीत, पण कधीतरी चालायचं.
आज मला गिरणीमध्ये पण जायचं होतं म्हणून म्हटलं की चला पटकन आवरून घेते. म्हणून मग ना भांडी वगैरे जेवणाची तशीच ठेवली आणि दळण करायला घेतलं. आणि त्याचसोबत ना इथे मी धनुच्या ज्या काही दिवसभराच्या करामती असतात ना, मी सगळ्या अहोंसोबत शेअर करत असते. तेच आत्ता माझं इथं का सांगायचं काम सुरू होतं की त्याने असं केलं तसं केलं. चला आजच्या या बडबडीसोबत आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.